अहिल्यानगर शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील लोखंडी पुलाजवळ प्राध्यापकावर लूटमारीच्या उद्देशाने करण्यात आलेल्या चाकू हल्ल्या प्रकरणी 2 संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. तर एक संशयित आरोपी अद्यापही पसार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. गुन्ह्यात वापरलेली 90,000 रुपये किमतीची मोपेड देखील जप्त करण्यात आली आहे. निखिल विकास बोरकर राहणार पुसद हे 6 मे रोजी पहाटे सुमारास श्वासोच्छवासास त्रास होऊ लागल्याने घराबाहेर पडले होते. रेल्वे स्टेशन रोडवरील लोखंडी पुलावरून जात असताना 3 अज्ञात इसम मोपेडवरून आले आणि त्यांना अडवले. खिसे तपासूनही काहीही न मिळाल्यामुळे त्यांनी बोरकर यांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. बोरकर यांनी प्रतिकार केल्यामुळे त्यांच्यावर चाकूने हात व पाठीवर वार करण्यात आले. संशयित आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. घटनेनंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. यात प्रवीण राजू चांदणे वय वर्ष 19 आणि राहुल राजू भोसले वय वर्ष 20 दोघेही राहणार सिद्धार्थ नगर यांना अटक करण्यात आली. हे दोघेही मोपेडवर असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना सिद्धार्थ नगर येथे सापडल्यावर ताब्यात घेतले. तिसरा संशयित आरोपी गणेश विजय लोमटे राहणार प्रेमदान हाडको नगर पसार असून त्याचा शोध सुरू आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत, अहिल्यानगर. आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 9090 91 91 96 तसेच 7304 75 56 55. आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव.